केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि त्यांना भेटण्यासाठी सुद्धा ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येनं या ठिकाणी वडीगोद्री या ठिकाणी दाखल होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आज ओबीसी या नेत्यांचा 7वा दिवस आहे उपोषणाचा आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत त्यांचं उपोषण जे आहे ते अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे तो त्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत त्यांचे सगळे सहकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, मला काय सांगाल, आजचा 7वा दिवस आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे. किती दिवस चालणार आता सगळे? मुळात जरांगेचं उपोषण एक स्टंटबाजी हेच कळायला तयार नाही. उपोषण करायचं, 8-8 सलाईन घ्यायच्या, परत सरकारचं काही म्हणजे कोणी भेटायला येतंय नाही येतंय लगेच स्थगित करायचं. म्हणजे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम जरांगे पाटील करतात. मोठ्या संख्येनं त्यांनी कार्यकर्ते मराठा आंदोलक जमा केली होती, रास्ता रोको केला होता. त्याचबरोबर आता त्यांनी सलाईन लावून असं उपोषण करू शकत नाही म्हणून त्यांनी स्थगित केलंय. आपण 8 सलाईन तर घेतलेत ना. 8 सलाईन घेतल्यावर तो उपोषण ज्या दिवशी सलाईन घेतलं त्या दिवशीच उपोषण सुटल्यासारखं झालंय ना. मग का लोकांना वेठीस धरावं? आम्ही तर सतत सांगतोय ना, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण तुम्हाला आमच्या ताटातलंच का हवंय हेच हा अटास का त्यांचा मलाच कळायला तयार नाही. म्हणजे सगळ्या ओबीसी समाजाला कळायला तयार नाही मनोज जरांगे पाटील हा टास्क का करतात म्हणून. आणि खरं तर आपण म्हणतो ना, मनोज जरांगे पाटील हे सरकारचं लाडकं बाळ आहे, हट्ट पुरवतोय सरकार. मनोज जरांगे पाटील सगळे हट्ट पुरवतोय, त्याच्यामुळे ते हट्टी बाळ आहे. ते जसं हट्ट करील तसं सरकार हट्ट पुरवतोय. दादा, इथं काही 1-2 दिवसांपूर्वी सुद्धा तणावाचं वातावरण होतं. ओबीसी मराठा समोरासमोर आला होता. काय वाटतं तुम्हाला यावर? नाही, ज्या दिवशी आम्ही आंदोलन सुरू केलं त्या दिवशी 2 दिवस गाड्या सुरू होत्या, परंतु आम्हाला काही ठिकाणी अर्वाच्या भाषेत गाडी उभा करून बोलण्यात आलं. तर आम्ही तसं ठोसा उत्तर आमच्याकडे पण आहे. आम्ही काय मेलेल्या माईचं दूध पेलेलं नाही आहेत. आमच्या अंगात बी मल्हारराव होळकरांचं रक्त आहे. आम्ही जशाला तसं उत्तर देण्यास याच्यात इथून पुढे तयार आहोत. हे मात्र जरांगे आणि त्यांच्या झुंडशाने लक्षात ठेवायचं. तुम्ही जर बघितलं तर त्यांचं 6वं उपोषण आहे आणि आता सलाईन लावून ते उपोषण करणार नाहीत असं त्यांनी सांगितले. आता उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं बरं? त्यांची मागणी जी आहे सगळे सोयऱ्यांची, त्यावर काय वाटतं? नाही, एक झाल्यावर एक मागणी, एक झाल्यावर एक मागणी, आणि गव्हर्नमेंट तर कुठपर्यंत त्याला हे करता सहकार्य करणार आहे? बाकीचा जो विचार आहे का नाही गव्हर्नमेंटचा, का ते फक्त त्यांनी एक मांडायचं, ते नाही प्रश्न मिटला की दुसरं उपोषण करायचं, ते नाही मिटलं की तिसरं उपोषण करायचं. म्हणजे वेटीस धरण्याचं काम या गव्हर्नमेंट मार्फत आणि जरांगे मार्फत होत आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही सहन करू शकत नाही याच्यानंतर, आणि कुठलाही ओबीसी समाज सहन करू शकणार नाही याच्यानंतर. हे त्यांनी परफेक्ट लक्षात ठेवायचं आणि शासनाने लक्षात ठेवायचं. आपण अजून काही ओबीसी बांधव आपल्या बरोबर. दादा, काय सांगाल, ओबीसी आणि मराठा हे युद्ध बघायला मिळते आता? खरं तर ओबीसी आणि मराठा याच्यापूर्वी कुठे हा युद्ध झालं नव्हतं, परंतु जरांगे नावाचं जे भांडगुळ इथं उभं आहे त्यांनी हे हेतुपुरस्करपणे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं केलं आहे. आणि हे जे आता सध्या जो उपोषण सुरू होतं, सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष का दिलं नाही? कारण की हा एक स्टंट होता जरांगेचा, आणि कुठेतरी ओबीसी आणि मराठामध्ये वादाची ठिणगी पेटण्याचं प्रमुख कारण म्हणजे मनोज जरांगे. आपण जर बघितलं तर त्यांचं आता उपोषण स्थगित झालेलं आहे. तुमचं पण आता उपोषण जे आहे ते स्थगित होईल? नाही, याचा जो सगळा अभ्यास आहे आदरणीय हाके सर, नवनाथ आबा आणि सर्व समाज बांधव आणि सगळे समन्वयक हे सगळे ठरवतील. आताच असा काही निर्णय होणार नाही. दादा, मला सांगा की आता ओबीसी आणि मराठा जो आहे तो आमने सामने आला होता, घोषणाबाजी झाल्या, अजून सुद्धा आताच्या घडीला सुद्धा घोषणाबाजी ती आहे ती दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. नाही, काय माहिती का, मुळात वातावरण खराब करण्याचं काम हे जरांगे पाटलांनी केलं. जसं आमचे सहकारी सचिन डोईफोडे म्हणलेत की याच्या अगोदर कधीच असं वातावरण दिसलं नाही. मग आताच का ओबीसी समोर यायचं, घोषणाबाजी करायची? म्हणजे त्यांना असं वाटत असेल ओबीसीची ताकद कुठं कमी आहे. पण आम्ही जशा तसं उत्तर दिलंय ना, आम्ही सुद्धा कुठं कमी नव्हत. अरे आम्ही तर 60% आहे महाराष्ट्रात, आमची अजून ताकदच माहिती नाही त्यांना किती आहे. खरं तर आम्ही ते मनोज जरांगे पाटलाला आमची ताकदच माहित नाही किती या महाराष्ट्रात. खऱ्या ताकदीवर जर उतरलो ना तर पळती बाई थोडी होईल. काल रात्री जर आपण बघितलं तर हाके आणि वाघमारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्या ठिकाणी होतात, काय झालं बरं नेमकं रात्री? नाही, रात्री काही हरामखोर लोक हल्ला करण्यासाठी आले होते, पण आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तर दिलं, चांगला चोप दिला, पर कपडे फाटूसर चोप दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना धोका काय असतो ओबीसीचा
ते काढलेलं आहे. जरांगेची मागणी जी आहे ती सरकार पूर्ण करेल. जरांगेची मागणी सरकार पूर्ण करेल असं जरांगीची मागणी सरकार पूर्ण करेल हे तर माहिती नाही, परंतु आम्ही पूर्ण होऊन देणार नाही. आणि सरकार जर लाल पुढीत असेल तर मग सरकारला याच्या पुढे धडे घ्यावं लागतं आमच्या ओबीसी समाजाचे. मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे कसं बघता तुम्ही? नाही, ते तर समाज मराठा समाजाच्या भूमिकेतच आहेत. त्यांनी कधी ओबीसी समाजाबद्दल बोललं? त्यांनी कधी कळवळ व्यक्ती केली ओबीसी समाजाबद्दल? पुढे एखादं स्टेटमेंट आहे त्यांचं एकही स्टेटमेंट नाही ओबीसी समाजाबद्दल. प्रत्येक टीमने आम्ही बघतो, मीडिया थ्रू बघतो, न्यूज मार्फत बघतो, दैनिक पत्रामार्फत बघतो, त्यांचं असं स्टेटमेंट कुठं दिसून येत नाही. म्हणजे हे सरकार फक्त एकतर्फी आहे का? हा सवाल मला या सरकारला करायचा आहे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतोय. आता तुम्ही या शिष्टमंडळामध्ये आहात, किती दिवस आता हे उपोषण चालू होणार आहे? कारण जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते आता स्थगित झालेलं आहे. तुमच्या मागण्या काय आहेत आणि किती दिवस चालणार आहे? आमची मागणी, प्रमुख मागणी एक आहे की हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करणं आणि सगळे सोयऱ्याची अट रद्द करावी. जोपर्यंत आम्हाला हे शासनाकडून लेखी भेटत नाही तोपर्यंत आमचं उपोषण स्थगित होणार. कोण येणार तुमच्या उपोषणाला स्थगित का? म्हणजे उपोषण सोडायला जे आहे ते कुठले ओबीसी नेते येणार आहेत का, किंवा काही त्यांच्याशी बोलणं झाले का? नाही, अजून तरी काही नाही, पण आता ठरवूया, बघूया कोण कोण येतं. ओबीसी नेते जर आमच्या उपोषण सोडायला आले किंवा सोडाल तर सोडात, पण भेटायला आले तर आम्ही त्यांना ओबीसी नेते म्हणू. जर भेटायला आले तर भविष्यात ते आमचे ओबीसी नेते नसणार. अद्याप आज 7वा दिवस आहे, मात्र 7 दिवस झाले अद्याप एकही ओबीसी नेता जो आहे तो मोठा कोणी भेटायला नाही आलाय. नाही आलं, अजून कुणीच नाही आलं. आणि भविष्यात भेटायला, आता जर भेटायला नाही आले म्हणजे ओबीसीवर इथं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि अशात जर त्यांची साथ भेटत नसेल तर उद्या ओबीसी सुद्धा त्यांना साथ देणार नाही, त्यांना पाडल्याशिवाय राहणार. आपण जर बघितलं तर तुम्ही आंदोलनाच्या सुरुवातीपासून आहात. जरांगे पाटलांची या ठिकाणी काय ओबीसी समाजावर काय दादागिरी वगैरे असं वाटतं तुम्हाला? भविष्यात भेटायला, आता जर भेटायला नाही आले म्हणजे ओबीसीवर इथं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि अशात जर त्यांची साथ भेटत नसेल तर उद्या ओबीसी सुद्धा त्यांना साथ देणार नाही, त्यांना पाडल्याशिवाय राहणार. आपण जर बघितलं तर तुम्ही आंदोलनाच्या सुरुवातीपासून आहात. जरांगे पाटलांची या ठिकाणी काय ओबीसी समाजावर काय दादागिरी वगैरे असं वाटतं तुम्हाला? ओबीसी समाजाची दादागिरी नाही, परंतु फक्त त्यांनी झुंडशाही एक निर्माण केली आणि झुंडशाही जोरावर तो काय करत होता अगोदर आम्हाला माहिती आहे ना. तिची पार्श्वभूमी काय आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या गोष्टीवर अजून आलो नाहीत आणि यायला काही जास्त वेळ लागणार नाही. त्यांनी त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं जे पार्श्व भाग आहे तो जपून ठेवा, नाहीतर मग लाठा पाडणार हे 100% समजून घ्यावं. कारण आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही काय संत नाही आहेत. आम्ही सुद्धा जसं तसं उत्तर देऊ शकतो. आम्ही विचारवंतची लढाई आमच्यावली, आमची झुंडशाहीची लढाई नाहीये. तिकडं मोठी गर्दी होताना आपल्याला बघायला मिळते, या ठिकाणी थोडी कमी गर्दी आहे असं वाटतं. आमचा कामगार वर्ग आहे, ओबीसी रोज काम केल्याशिवाय 2 भाकरी त्याच्या ताटात पडत नाहीत, चटणी भाकर त्याच्या ताटात पडत नाहीत. त्याला त्याचं काम पाहून आम्हाला वेळ द्यावा लागतो. आणि हे सगळं 2 नंबरचं काम आहे यांच्यावालं. वाळू, मटका, पत्ते, जुगार हा सगळा तो झुंडशाहीचा प्रकार आहे. हे सगळं समाज पाहतो, सगळं महाराष्ट्र पाहतोय, उमा महाराष्ट्र. आपण बघितलं तर हे सगळे ओबीसी नेते आहेत आणि ह्या ओबीसी उपोषणामध्ये शिष्टमंडळ म्हणून सुद्धा हे सगळे काम करतात. आणि राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून हे सगळे ओबीसी नेते जे आहेत ते हाके सर आणि वाघमारे आबा यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण जे आहे ते अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचा निर्धार जो आहे तो या सगळ्या ओबीसी बांधवांनी घेतलेला आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वडीगोद्री.